नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार युट्यूब चॅनलला. आणि आज आपण व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज आपण आलोय अहिल्यानगर मधील बुरानगर या गावामध्ये, जे अहिल्यानगर तालुक्यातच आहे. अहिल्यानगर पासून एक 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. तर तिथे आपण कर्डिले साहेबांच्या बागेमध्ये आपण आलोय. तर या बागेचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे या बागेत तुम्हाला 3-4 प्रकारचे तुम्हाला साईज आणि कलर दाखवतो मी, जो की आपल्या विदर्भातील शेतकऱ्यांना हीच कंडिशन आहे. म्हणजे विदर्भामध्ये काय आहे की आज माल हिरवा आहे, कलर आहे नाही, तरीही व्यवहार होऊ राहिले. काही फेब्रुवारीचे होऊ राहिले, काही फेब्रुवारी एंडचे होऊ राहिले. तर हे व्यवहार करावे की नाही हे व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. पुढे रेट कसे वाढू शकते किंवा कमी होऊ शकते, रेटचं काय होईल हे आपण शेतकऱ्याशी पण चर्चा करूया. त्यांना पण यातला भरपूर अनुभव आहे, कारण मागच्या 20 वर्षापासून त्या संत्र्याची बाग सांभाळतात. तर 20 वर्षातला त्यांना जे रेट कधी खाली येणार कधी वर जाणार याचा संपूर्ण अनुभव आलेला आहे. तर त्यांच्यासोबतही आपण चर्चा करू. आता चला आपण 2 मिनिटात तुम्हाला बाग दाखवतो. तर बघा, इथे तुम्हाला दिसतोय की कलर आलेला आहे काही ठिकाणी, काही माल हिरवा आहे, साईज सगळी 1 नंबर 2 नंबर आहे, काही 3 नंबर पण आहे. तर ह्या गोष्टी जे आहे, हे बघा, आता हे एक झाड, त्यानंतर हे जे झाड आहे समोरचं बघा, झाड थोडं वीक झालेलं आहे, त्यामुळे त्याला कलर आणि साईज दोन्ही आहे, पण साईज थोडीशी कमी आहे कारण त्याला माल ओव्हरलोड लागलाय त्याच्यापेक्षा. आणि त्याच ठिकाणी आपण पालेदार जर झाड पाहिलं पत्तीचं, तर ही जे साईज आहे हे बघा, अशा प्रकारचा जर माल तयार झाला असेल आपला जवळपास 80%, तर माल विकायला हरकत नाही. पण जर हिरवा माल असेल तर थोडं थांबलेलं चांगलं वजनही काढत नाही हिरवा माल, आणि त्याच्यानंतर तुम्हाला रेटमध्ये पण 5 रुपयांनी खाली यावं लागतं. तर आता आपण शेतकऱ्यांशी चर्चा करूया की त्यांनी ह्या बाग तयार करण्यासाठी काय मेहनत घेतली, ह्याच्यावर त्यांचं पूर्ण लक्ष, गवताला कंट्रोल करणे, ह्या त्या सगळ्या गोष्टी, पाणी मॅनेजमेंट, आणि आपण सांगतो त्याप्रमाणे त्यांनी ते कसं घडवलं. तर चला आता आपण बोलूया. तर नमस्कार. प्रथम तुमचं नाव सांगा शेतकरी बंधूंना. मी महादेव बनसी कर्डिले, बुरहानगर. कारण अहिल्यानगर पासून एक 4 किलोमीटर अंतरावर आमचा बाग आहे. बरोबर. आणि हा बाग 2008 मध्ये लावलेला आहे हा. तर तेव्हापासून आम्ही याला शक्यतो जास्त आम्ही शेणखताचाच मारा जातो, म्हणजे जैविकवर जास्त भर आहे आमचे. ओके. रासायनिकला थोडासा फाट आहे. आणि आजची अशी जी परिस्थिती आहे, एवढं समजा निसर्ग होऊन सुद्धा आम्हाला काही का ना फुलाची पाकळी आमच्या बागेला आलेली आहे. तसं आम्ही एका झाडाला 25 कॅरेटचं टार्गेट होतं, पण नाही काही, तर आम्हाला कमीत कमी 8 ते 9 कॅरेट माल आम्हाला अपेक्षित आहे, आणि ते झाड आम्हाला 100% देणार. आणि आजच्या समजा आता जे व्यापारी येतात पुढं, समजा नगर मार्केट आहे किंवा बाहेरचे व्यापारी आहेत, पण हे सध्या आपल्या शेतकऱ्याची थोडी फसवणूक होऊ राहिलेली, असं एक मला असा अंदाज येतोय. कारण मी 4 ते 4-5 ठिकाणी जाऊन आलो. तर काही ठिकाणी 58 रुपये, काही ठिकाणी 70 रुपये, काही ठिकाणी 5. मार्केटला जर मी आज एकच कॅरेट एक सॅम्पल म्हणून नेलं तर ते एकदम मिडियम माल माझा 50 रुपये नाही गेला. आता त्याच्यापेक्षा जर समजा तो जर 50 नाही गेला, तर माझ्या बागेतला असा माल आहे हा कमीत कमी 80-90 तरी जायला पाहिजे, कारण मार्केटला ते असं फळ नाही पण नाही. हा. आणि इथं आम्हाला शक्यतो फक्त किती 58 रुपये, 55 रुपये, एक जण तर 52 रुपयांनीच मागितलंय. पण ही जी फसवणूक व्हायला नाही पाहिजे. जे काही शेतकऱ्यांना योग्य रेट हा व्यापाऱ्यांनी द्यायला पाहिजे, किंमत मिळायला पाहिजे. हा. आणि आता हा जो बाग आहे, तर आता आपण बघूया पुढचा बाग, जो आता आपण 8 वर्षाचा बागातलं झाड बघितलं, घेर बघितला, इथून सुरू होतं ना? नाही, पुढच्या झाडापासून. पुढच्या झाडापासून. हे याच्यातलंच झाड आहे का? हा, याच्यातलं झाड आहे. बघा, 8 वर्षाचा झाडाचा घेर जे जबरदस्त असं झालेला आहे. त्याच्यानंतर काडी थोडी पडली, कारण मागच्या वर्षी काडी काढायला वेळच नाही मिळाला पावसामुळे. तर आता हे बघा, हे जे झाड आहे हे 20 वर्षापूर्वी झाड आहे. हा, हे 20 वर्षाचं. प्रत्येक ठिकाणी बघा मालच माल आहे. तर ह्या झाडाची आमची अपेक्षा होती 25ची, पण निसर्गामुळे तेवढी साथ नाही मिळाली. तर कमीत कमी 8, 9, 10 कॅरेट माल नाही यायला पाहिजे. माल नाही गेलाच. बरोबर. आणि आता मला सांगा, याच्यामध्ये तुम्हाला साईज होण्यासाठी, आता आपलं रान तर खूप हलकं आहे, आपण दरवर्षी तुम्ही शेणखत याला एक ऍव्हरेजली किती कॅरेट पडते एका झाडाला? एका झाडाला कमीत कमी साधारण कॅरेट किंवा घमिले समजा, जे घमेले ते 10 घमेले शेणखत असतं आमच्या. 10 घमिले. 10 घमेले. कधी कधी वर्षातून 2दा. आणि आमची 12 महिने जीवामृत चालू आहे आमचं. जीवामृत. आणि जीवामृत नंतर आम्ही परत जे समजा ही फ्लोअरने पाणी देतो ना, त्या फ्लोअर मध्ये आम्ही स्लरी पण वापरतोय. पाण्यामध्ये सुद्धा आमच्याकडे हे जे बनलेलं आहे, हा,
हे जे स्लरी आपण पाणी सोडतो याच्यामध्ये हा याच्यामध्ये पण तुम्ही स्लरी सोडता. स्लरी सोडतो याच्यामध्ये. ओके. आणि आता हे जे गवत वाढलेलं आहे हा. हे गवताला तुम्ही कसं कंट्रोल करता? आता हे जे गवत आहे आम्ही शक्यतो तणनाशक मारतच नाही. आणि तणनाशक न मारल्यामुळे आम्ही काय करतो, जी मोकळा भाग आहे, यामध्ये आमचं छोटा ट्रॅक्टर असल्यामुळं हा. त्याच्यात रोटा मारतो, काकरे मारतो, आणि जे राहिलेलं हा. आहे ते आमचे ते चाप कटरच्या साह्याने आम्ही ते दोरीच्या याने हे गवत ब्रश कटर ब्रश कटर आहे, ब्रश कटरने कट करून घेतात. ब्रश कटरने कट करून घेतो. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये याचं हिरवळीचं खत पण तयार होतं. हिरवळीचं खत तयार होतं आणि नंतर ते कमी होतं गवत. हा, नंतर कारण हेच गवत याच्यावर पडल्यानंतर याचे खोड सगळे जळून जातं ते आणि वाढतच मग नाही. नंतर थोडंफार येतं तिथे आम्ही वर्षातून 3 वेळा तरी साफ करतो बरोबर. बाग दोरीने. ओके. तर आता हे बघा, तर शेतकरी बांधवांना बघा, अशा प्रकारचा माल आहे. हा माल अजून 1 महिना तरी आरामशीर टिकेल. 1 महिना अजून 1 महिन्याभर याला काहीच होणार नाही, म्हणजे गळणार नाही. तर 1 महिना जर आपण याला ठेवलं तर याची साईज होणार. बाजारामध्ये रेट 10 रुपये वर जाऊ शकतात, 10 रुपये खाली येऊ शकतात. ह्याच्या पेक्षा वेगळं काही होणार नाही. त्यामुळं माल हा तयार करूनच विकलेला पाहिजे. वरतान करून विकला तर आपलं त्यामध्ये नुकसान होईल. बरोबर आहे भाऊ? बरोबर. तर चला आता तुम्हाला बाग बघा. हा याच्यामध्ये आपल्याला जे फुटवा काडी जे दिसू राहिली तुम्हाला इथे, ते सांगितल्याप्रमाणे की मागच्या वर्षी जे आपल्याला मे मध्येच पाऊस आला, ते याची आम्हाला तयारीच नाही करता आली पूर्ण. त्यामुळे ही काडी राहून गेली. यावर्षी सगळी काडी काढणारच आहे. काय होतं, आमची जमीन एकदम हलकी आहे. हलकी असल्यामुळे आम्हाला 15 दिवस ताण भरपूर होतो. हो, बरोबर. आणि ते 15 दिवस ताणामध्ये आम्ही पूर्ण काडी काढतो, सगळे खतं भरतो. पण ह्या वेळेस पाऊस ताण कधी दिला होता यावेळेस? 10 मेलाच पाऊस चालू झाल्यामुळे आधी आम्हाला पाणी बंद कधी केलं होतं? नाही 10 मेला ताणावर शेवटचं पाणी जे होतं ना आपलं, ते 5 तारखेला. 5 मेला पाणी दिलं हा. आणि तुमच्या 10ला पाऊस झाला. हा. म्हणजे 5 मेला पाणी देऊन 5च दिवसाचा ताण बसला म्हणायचा. हा, 5 दिवस तरीही आपण इतका बाग इथे फोडला. तर तो बाग कसा फोडला आपण, म्हणजे यासाठी किती फवारणी घ्यावी लागली, किती मेहनत घ्यावी लागली? हॅलो. तर हो, आता तुम्ही मागच्या वर्षी जेव्हा बाग हार्वेस्टिंग केला, मागच्या वर्षी काहीतरी 1500 कॅरेट निघाले होते. हा, निघले. तर त्याच्यानंतर तुम्ही याला खत वगैरे कोणते दिले होते? रासायनिक खत दिले होते का? नाही, आम्ही काय केलं, याच्या बाग गेल्यानंतर शेणखत आणि रासायनिक खत, म्हणजे असं जो स्पेशल डोस आहे हा डायरेक्ट आडवा उभा 1 तास टाकून आम्ही प्रत्येक झाडाला 1 किलो त्यावेळेसच भरलेलं आहे आम्ही बाग त्यावेळेस. ओके. मागच्या वर्षी पण आपलं बोलणं मगाशी झालं होतं की ताण आपला कमीच बसला होता. कमी बसला. त्यानंतर ताण म्हणजे 5 दिवस बसलाच नव्हता. हलका रान असल्यामुळे पानगळ वगैरे झाली होती. बरोबर. तर याला आपल्याला किती स्प्रे घ्यावे लागले फुटण्यासाठी चांगले? आम्हाला कमीत कमी ना एक 5 ते 6 दिवसाला आम्ही 3 स्प्रे काढले. ते 5 ते 6 दिवसाला 3 स्प्रे काढले. तर ते 3 स्प्रे काढल्यानंतर साधारण आम्हाला एक 10 जून ते 15 जून दरम्यान आम्हाला चांगले फुलं दिसायला लागले. बरोबर. मग त्याच्यानंतर आम्हाला थोडस इच्छुक वाटल्यानंतर आम्ही परत 2 स्प्रे घेतले परत. आणि स्प्रे घेतल्यानंतर ते जे काही निघले होते फुलं, हे गळले नाही, काय नाही, तो माल तेवढा सेटिंग झाला सगळा. असं. आणि याच्यामध्ये कीड व्यवस्थापन मध्ये तुम्ही जे आपल्याला कोळीचे बरेचसे विषय ऐकायला मिळतात. फळ काळे पडणे, फळावर ठिपके पडणे, कोळी होणे. आता हे फळ जे आहे, तुम्हाला एकही फळाला इथे कोळीचा डाग दिसत नाही. याच्याकरता आम्ही साधारण म्हणजे 15 दिवसापूर्वी आम्ही एक स्प्रे घेतलेला याला, म्हणजे याची कांडी रोग, कोळी आणि जे बाकीचे समजा मावा वगैरे, हा त्यासाठी एक स्प्रे काढलेला आहे. तर आतापर्यंत कुठं दिसला पण नाही, काळा मावा नाही, कोळी नाही, आणि ते काळे डाग सुद्धा नाही आलेले. असं आता इतका मोठा बाग जो मला स्प्रे करायचा आहे, खर्च होतोच. तुमचा एक सरासरी एक स्प्रे किती रुपयाचा होता ऍव्हरेज? आता आमच्याकडे साधारण 1,500 झाड आहेत. 1,500 झाड. तर 1,500 झाडाला आम्हाला 3 टाक्या लागतात. तर 3 टाक्याला कसं आहे, म्हणजे याच्यावर समजा जे काय समजा आहे बा, हे किती प्रत आहे याच्यावर, म्हणजे आपल्याला तुम्ही फवारा देतात का बा, हे जास्त कॉस्टली घ्यायचं का थोडा हलका घ्यायचा, यानुसार कमीत कमी आम्हाला 15,000 रुपये एका फवाऱ्याला. 15,000 रुपये. तर शेतकरी बांधवांना बघा, इथे 1500 झाड आहे, लहान मोठे सर्व धरून. 1500 झाडामध्ये यांना 1200 लिटर पाण्यामध्ये हे ऍडजस्ट करतात. हे विदर्भवाल्यांनी समजून घ्या. कारण विदर्भामध्ये 1500 झाडाला कमीत कमी तुम्ही 4000 लिटर पाणी मारताय फवारणीमध्ये. 4000 भाऊ. नाही, आम्ही म्हणजे 4000 लिटर पाण्याचा खर्च तुमचा होतो 25,000 ते 30,000 रुपये. 15,000 लिटर पाणी लागतंय आम्हाला. नाही, 1500 ना, 1500 म्हणजे झाडाला 1 लिटर. तशी आपण गन सुद्धा वापरतोय. मी शेतकरी बांधवांना सांगितलं पण गण आहे आमच्या ट्रॅक्टरला सुद्धा. पहिल्या 4 होते, आम्ही अजून 1 वाढवली, त्याला दाणके टाकले, 5 गण केल्या.
हा. म्हणजे जे तुषार सुद्धा म्हणजे आमचे झाड एकदम बारीक आहे. 15 फूट शिडी कमी पडते, पण ते तुषार झाडाच्या वरून निघत आहेत. बरोबर. म्हणजे ती इटालियन गन वापरल्यामुळे बरं का फक्त, आणि साधे गन जर वापरले तर एवढ्या वर फवारा जाणार पण नाही आणि पाणी पण जास्त फेकला जाणार, ते खर्च वाढणार. टाकी आमची साधीची आहे, पण जे काही आपल्याला पाहिजे ते आम्ही भारी घेतलेलं आहे. बरोबर. असं. आणि आता या बागेबद्दल तुमचं मत जे आहे, तुमचे विक्रीचं नियोजन कसं आहे? तुम्ही शेतकरी बांधवांना सांगा की आता बाग शेतकरी व्यापार म्हणजे शेतकऱ्यांनी बघितलंय बऱ्यापैकी, तर या बागेचं पुढचं नियोजन कसं तुम्हाला वाटते करायला पाहिजे? थोडा थोडा विकला पाहिजे की उक्ता दिला पाहिजे, किंवा तुमची अपेक्षा काय आहे? त्याच्यामध्ये कसं आहे बरं का, सध्याचे जे रेट पाहिले समजा, तर रेटच्या मानाने म्हणजे चालू वर्षाचं जे समजा हे पावसामुळे जे काय आहे हे आता सध्या ते आपल्याला काही सूट होत नाहीत. आणि जो शेतकरी जर थांबेल, जर समजा त्याचा असा जर हिरवा माल असेल, हा जर 1 महिना काढीत असेल ना, तर 1 महिन्यानंतर आता लोक सांगतात काय बी भाव कमी होते, पण आमच्या हिशोबाने भाव कमी होणार नाहीये. आणि ह्या मालाच्या अजून 1 महिन्यामध्ये याला कलर पण येईल. आणि याचं समजा आता हे जे फळ आहे, ही समजा 2 नंबर मध्ये, तर हे डायरेक्ट याच्यापेक्षा मोठं 3 नंबर मध्ये जाणार आहे 1 महिन्यामध्ये. बरोबर. आणि मग याचा आपल्याला जास्त फायदा होईल. जर समजा आपण 4 गाड्या जर माल धरला असेल समजा थोडक्यात बरं का, 400 कॅरेट, तर त्याचे 500 कॅरेट पण होते. ज्या ठिकाणी 10 गाड्या निघतात त्या ठिकाणी 12 गाड्या पण निघतात. कारण बरोबर. शेतकऱ्यांनी थांबलं पाहिजे, हा हिरवा माल कोणाला द्यायला नाही पाहिजे. याचा तुम्ही आज एवढं वर्षभर आदपता आणि मग आज हिरवा माल जर 1 महिन्यासाठी आपण शेतकऱ्याचा तोटा आहे याच्यामध्ये. बरोबर. जर तुम्ही हाच माल आता समजा मार्केटला जर न्याला, हे 25 रुपये जाईल, आणि हेच माल, ही साईज, हे सगळं, याला फक्त कलर येतो, हे तुमचा 50 रुपयांचा. 50 रुपयाने मग तुम्ही याला कलर येऊस्तर जर थांबले, आणि जे कलर पण होणार आणि साईज पण होणार. बरोबर. त्याच्यामुळं तुमचा शेतकऱ्यांचा याच्यामध्ये फायदा आहे. हे हिरवे फळ तुम्ही देऊ नका. जो आलेला माल आहे, बोला गरज असेल तर 4-2 कॅरेट तुम्ही तुमच्या जवळच्या मार्केटला घेऊन घालू शकता तुम्ही. किंवा तुम्ही समजा जिथे मार्केट जवळ नाही ज्यांना, त्यांनी व्यापाऱ्यांना एखादी गाडी विका, काहीच अडचण हाय त्या रेटनी, पण माल पूर्ण विकू नका, पूर्ण सौदा करू नका. आणि विदर्भवाल्यांना माल 15-20 दिवस वेळ आहे माल काढायला, त्यामुळं विकायची घाई करू नका. माल असं होणार नाही की तुमचा माल राहून जाईल, व्यापारीच येणार नाही, असं होणार नाही. तर आता बघूया खालची पट्टी आहे. तर इथे जे आहे ना शेतकरी मित्रांनो, याच आपली खालची पट्टी आणि ही पट्टी, ही 2च पट्ट्या ज्या आहे ह्या 20 वर्षाचा बाग आहे. 20 वर्षाचा. त्याच्या वरची पट्टी 10 वर्षाचा आहे. 10 वर्षाची. त्याच्या वरची पट्टी 5 वर्षाचा, 4 वर्षाचा आहे. 5 वर्ष. असे एक आपण टप्प्याटप्प्यात लागवड केलेली आहे. आणि इथे बघा, ह्या पट्टीमध्ये जे तुम्हाला ताणाचं जे सांगितलं मी, की ताण आपला कमी बसला होता, त्याच्यानंतर नव्हती पटापट वाढून गेली, तर ते हे झाड आहेत. हे बघा, इथे तुम्हाला एकदम किरकोळ माल दिसतो, नाहीच आहे त्याला, एक 5-50 फळं आहे. तर अशा प्रकारे यावर्षी आपल्याला इथे थोडं नुकसान पण झालेलं आहे. कारण आपण जे 3-4 स्प्रे घेतले फुटण्यासाठी, त्याच्यामध्ये आपण फक्त एक 1500 ते 2000 कॅरेटच काढू शकलो, याच्यामध्ये तयार करू शकलो 1500 झाडामध्ये. 1500 झाड आणि 1500 झाडामध्ये 2000 कॅरेट म्हणजे काहीच माल नाही. तरीही यावर्षी बाजार चांगला असल्यामुळं पैसे होऊन जाईल. महत्वाचं आहे पैसे होणे. बाग किती फुटतोय, कसा फुटतोय. बाग जर लई फुटला असता, 30 रुपये किलो माल असता, रेट असता, तर पैसे तेवढेच झाले असते. बरोबर. तर आता तुम्हाला माहिती मिळाली की आपण इथे माल कोणता ठेवायचा, कोणता विकायचा, त्यानंतर तुम्हाला गवत कंट्रोल कसं करायचं, शेणखत आणि स्लरीवर भर कसा द्यायचा, त्यानंतर तुम्हाला बेसल डोस केव्हा भरायचा ते कळालं, आणि कीड व्यवस्थापन कसं करायचं हे मागील काही व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आपण इथे शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं, कारण व्हिडिओ मोठा होतो आणि तुम्हाला ते कॉमेडी व्हिडिओ बघायची सवय झालेली, त्यामुळे तुम्हाला काही ह्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट येत नाही. जिथे तुम्हाला कॉमेडी दिसते तिथे तुम्ही तासन तास घालता, आणि जे महत्वाचं आहे ते बिलकुल ऐकत नाही. बरोबर बोलो? बरोबर आहे, बरोबर. तर आता याच्यानंतरही तुमच्या काही शंका राहिल्या असेल, किंवा काहींचा माल शिल्लक राहिला असेल, त्यांनी मला कॉन्टॅक्ट नंबर पाठवा, त्यांच्याकडे आपण व्यापारी पाठवू, किंवा किती माल राहू शकतो, म्हणजे किती दिवस माल अजून ठेवू शकतो आपण, त्याचा निर्णय घेऊ आणि त्याप्रमाणे पुढचं नियोजन करू. तर चला भाऊ, धन्यवाद. धन्यवाद. बोलून छान वाटलं.